आपल्याला पाहायला मिळतात तो खेळाडू म्हणजेच विक्रम चव्हाण. येस लेटेस्ट प्लेचा इशारा येतोय. पहिलं षटक टाकण्याकरता एक्सप्रेस गोलंदाज बाबू महाली. पहिला चेंडू या ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला भन्नाट वेगाने हा चेंडू हाताला होता आणि वेगामध्ये बीट केलं यावेळेस फलंदाज स्ट्राईक वरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतो. बाबू माळी षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. उंची जास्त मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये हा महत्वाचा पकडला या ठिकाणी झेल आणि समाप्त होत मिस्टर कल्पेश याचा खेळ. डीजे धन्यवाद डीजे. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रवीण वाडाण आणि त्याच्यानंतर अर्मित करता देखील 100 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे बाबू सोनी यांच्याकडनं. अर्मित आपण देखील या. बाबू सोनी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण द्यायचा आहे अर्मित या खेळाडूला. अर्मित यांनी निश्चितच चांगली फलंदाजी केली होती मात्र शेवटच्या क्षणी त्यांना देखील हार पत्करावी लागली. हार्दिक अर्मित. त्याच्यानंतर प्रवीणजी वाडाण यांना विनंती करतो आपण देखील या. प्रवीणजी वाडाण यांना विनंती करतोय आपण इथेच यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा काही काल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि निश्चितच 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय ऍडव्होकेट प्रसन्नजी भातानकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. बाबू माळी यांच्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस सुरेख चेंडू हाताला गेलाय. आपण या ठिकाणी पाहतोय ऍडव्होकेट प्रसन्नजी भातानकर साहेबांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन प्लीज थोडस कव्हर करायचं आहे. हा महत्वाचा मॅन ऑफ द मॅच आहे. ऍडव्होकेट आपण पाहतोय प्रसन्नजी भातानकर साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्याच्यानंतर कोल्ड्रिंकची बॉटल. यावेळेस हेलिकॉप्टर उडालंय मात्र लँड देखील सुरक्षित जागेवरती होताना दिसलं. षटकार मिळतील या ठिकाणी 6 धावा. कमॉन डीजे बिंद्या. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या सायनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 बाद 8 या आकड्यावरती. बाबू महाली याच्यावरती देखील आक्रमण केले गेले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज बाला. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप उजव्या आष्टी बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडूचा इशारा निश्चितच या ठिकाणी आमच्या गुणलेखापर्यंत दर्शवला गेलाय. 1 धाव आव्हानाच्या स्वरूपामध्ये ही आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. बाबू महाली षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सर्कस मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. झाली या पहिल्या षटकाची समाप्ती. 1 षटक समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पार्थ वॉरियर्स टीमची धावसंख्या 1 बाद 9 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित करूया.
निश्चितच 4 मॅच मध्ये तब्बल 153 धावा बनवणारा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती विक्रम चव्हाण. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणखी एक जवान आहेत संतोष चव्हाण उर्फ सँडी. त्यांच्याकडनं देखील चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळते आपल्याला. गोलंदाजी क्रमावरती अनिकेत महाले. पहिला चेंडू हॅप क्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त मिळेल एक सिंगल. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाला होता, मात्र तो आता या ठिकाणी पुरवला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे अनिकेत महालीच. अनिकेतच्या षटकामध्ये आता जर आपण बघितलं तर 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोहोचले आहेत अबाउट 23 आकड्यावरती. आक्रमण केलंय विक्रमनं, आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. या ठिकाणी आणखी एक वाईट चेंडू, 1 बाउन्सचा इशारा देखील येईल का? येस, 1 बाउन्सचा देखील इशारा या ठिकाणी आलाय. आणखी जर अशा पद्धतीचा चेंडू जर या ठिकाणी टाकला तर निश्चितच त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. लॉकल मध्ये चेंडूला हाताळलं होतं आणि या ठिकाणी झेल सुटला गेलाय. खराब क्रिकेट आज मी तर म्हणेन नशीब घेऊन आलाय विक्रम चव्हाण. विक्रम चव्हाणचा झेल निश्चितच महागडा ठरू शकेल केबीएम स्पोर्ट्स साठी. धोक्याची घंटी यानंतर तो वाजवेल का? तर महत्वाचा झेल होता आणि तो झेल या ठिकाणी सुटला गेलाय. रन मशीन विक्रम चव्हाण. षटकातील पुढचा चेंडू अनिकेत. त्यावेळेस जर आपण बघितला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला गेलाय आणि अशा पद्धतीने हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये देखील अनिकेत वरती आक्रमण केलं होतं. अनिकेत थोडासा महागडा ठरला होता, मात्र या षटकामध्ये देखील आतापर्यंत खूप धावा या षटकामध्ये आलेत. यावेळेस आणखी एक विकेट येईल का? उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या सर्व मध्ये बाला देखील डगआउट शास्त्राला जाईल.
धन्यवाद अडीचशे. दोन्ही षटक समाप्तीनंतर धावसंख्या 25, लॉस 1 विकेट, सॉरी 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. अक्षय येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विक्रम मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. विक्रम याचा जर विचार केला, विक्रमच्या बॅट मधून 3 चेंडूमध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सॉरी 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडू मध्ये 14 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. न्यू बॅटर नंबर 4 वरती खेळण्यासाठी अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज शिवराज भोसले. मागच्या वर्षी देखील काय जबरदस्त खेळ केला होता शिवराज भोसलेनं. या वर्षी देखील त्याच उद्देशानं सातिवली प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज होतोय. सध्या त्याला आपण गोलंदाजी क्रमवरती पाहू शकतो. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती शिवराज भोसलेनं. यावेळेस शिवराज भोसलेच्या पहिल्या चेंडूवरती मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त मिळतील 2 धावा. विक्रम होता ऑन स्ट्राईक वरती आणि विक्रमच्या बॅट मधून हा निघालेला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता 2 धावेचा. फाईन लेगच्या दिशेने आपण बघितलं तर घोषांकित क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि निश्चित 2 धावा मिळतील. 2 धावाने धावसंख्या 27-27 वरती आपल्याला पाहायला मिळते. केबीएम स्पोर्ट वर्सेस पार्थ वॉरियर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका बसलाय, उंची जास्त दिशा कमी, मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फलंदाजी करतोय विक्रम. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये स्टॉप झालाय. मात्र 2 धावा, सॉरी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. काय जबरदस्त फलंदाज प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगोदरच्या 4 मॅचेस मध्ये जर त्याची धावसंख्या बघितली तर 153 धावा त्याच्या झाल्यात आणि या मॅचच्या जर धावा ऍड केल्या तर निश्चितच आम्ही नंतर तुम्हाला त्या पोचू. यावेळेस अँगल चुकीचा आहे. आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या एष्टी बाहेर यावेळेस चेंडू हा डिलिव्हरी केला होता आणि पंच आमच्याकडे बोलतायत 1 धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. यावेळेस समोरच्या दिशेनं टावरिंग शॉट, षटकार. 6 धावा, जवळजवळ 4थ्या माल्यावरती हा जाऊन चेंडू लागलाय. मोठा बिग शो. विष्णु के अवतारी, राम जी की निगरी सवारी, राम जी की धन्यवाद डीजे. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक व्हॉट शॉट, मिस्टर विक्रम चव्हाण. षटकार. धन्यवाद डीजे. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि मैदानाच्या आतमध्ये सुटलंय फक्त षटकार 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 षटकारांचीच हवा. काय जबरदस्त फलंदाजी मिस्टर विक्रम चव्हाण इन फार झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याला चेंडू हे फुटबॉलच्या पद्धतीने दिसू लागलेत.
प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आक्रमण, त्याचं नाव आहे विक्रम. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस अजून एक मोठा बिगी 6 धावांसाठी. हा देखील येतो षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. ये आंधी है, ये तूफान है. अगर इसको रोकने का है तो आपको फायर ब्रिगेड को बुलाना पड़ेगा. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विक्रम चव्हाणच्या बॅट मधून. जवळ या मॅच मध्ये जवळ 42 या आकड्यावरती खेळतोय. 10 चेंडू मध्ये 42 या आकड्यावरती फलंदाजी करतोय. जबरदस्त फलंदाजी. 8 धावेने थोडासा लांब आहे अर्धशतकासाठी. त्यावेळेस आपण पाहतोय न्यू गोलंदाज यावेळेस समोरच्या दिशेनं अक्षयच्या बॅट मधून हे मिळेल एक सिंगल धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 55 धावा. केबीएम स्पोर्ट वरती यावेळेस आक्रमण केले. सुरुवातीला आपण बघितलं अनिकेत महाली त्याच्यावरती आक्रमण केलं होतं, त्याच्यानंतर शिवराज भोसले याच्यावरती केलेलं आक्रमण. 8 धावेनं थोडासा लांब आहे आपल्या अर्धशतकापासून. विक्रम पूर्ण केलं जाईल का अर्धशतक? यावेळेस समोरच्या दिशेनं आणखी मोठा एक बिग शो, 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. मी तर म्हणेन विक्रम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेमध्ये तब्बल 201 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. व्हॉट फलंदाजी मिस्टर विक्रम चव्हाण. जबरदस्त फलंदाजी. आणि अर्धशतकापासून 2 पावला मागे आहे, म्हणजे 2 धावा. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, जाईल का? आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. आणि या मॅच मध्ये तब्बल 52 धावा, अर्धशतक देखील पूर्ण झालंय. हाफ सेंचुरी 7 प्रीमियर लीग मधले आपल्याला पाहायला मिळते. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपला इतिहास बनवलाय मिस्टर विक्रम चव्हाण याने. काय जबरदस्त फलंदाजी. आतापर्यंत 7 षटकार या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून. ओहो, हा चेंडू खूप चांगला टाकला गेलाय. डॉट चेंडू. कदाचित हा चेंडू जर बॅटला कनेक्ट झाला असता तर याच्यावरती देखील चौकार किंवा षटकाराची मोहर लागली असती. मात्र चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. बऱ्याच उशिरानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळलं होतं आणि निश्चितच फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मल्ट बेल्स ही डाऊन झाले. मात्र विक्रमच्या खेळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त इनिंग. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश बहाल मिळतोय. चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यावेळेस समोरच्या दिशेने आपल्याला हा शॉट पाहायला मिळतो 20 एफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फॉम्बलिंग जरूर झालाय, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 67.
67 या आकड्यावरती मात्र लक्ष असेल 68 धावांचं. चौदा चेंडूमध्ये तब्बल 52 धावा केल्या, त्यामध्ये विक्रम चव्हाण. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सात षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे त्याच्या इनिंग मध्ये. नेक्स्ट मॅच जान्हवी फायटर्स आणि गावदेवी वॉरियर्स. टॉस साठी या. चला टॉस साठी दोन संघनायक या. जान्हवी फायटर्स टीमचा संघनायक आणि गावदेवी वॉरियर्स टीमचा संघनायक याचा आहे टॉस बॉक्स मध्ये. आणखी एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. जाऊया त्याचा देखील आपण टॉस करूया. जान्हवी फायटर्स टीमचा संघनायक आणि गावदेवी वॉरियर्स टीमचा संघनायक या. कॅमेरामॅन कॅमेरामॅन प्लीज टॉस बॉक्स मध्ये थोडस फोकस करायचा आहे. गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंता महाली साहेबांना विनंती करतो शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल. अतिशय महत्वाचा हा देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जान्हवी फायटर्स आणि गावदेवी वॉरियर्स या दोन टीम मध्ये. तर टॉस आपण जर बघितला तर एका बाजूने टॉस वरती आहे सातवी प्रीमियर लीग, तर दुसऱ्या बाजूने आहे 2023. नंतर महाली साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करा. 2023 असा कॉल आला होता. गावदेवी वॉरियर्स कडनं, मात्र टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच जान्हवी फायटर्सच्या बाजूनं. या ठिकाणी आपण बघितलं तर टॉस जिंकलाय. टॉस हारला असता तर तुम्हाला काय डिसिजन घ्यावं लागलं असतं. मग सुरुवातीला टॉस तुम्ही जिंकलाय, काय डिसिजन आहे? फिल्डिंग करायची आहे. समोरचा संघ आपण बघितला तर गावदेवी वॉरियर्स या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 ते 50. एकंदर हे सातवी प्रीमियर लीगचं आयोजन तुला कसं वाटतंय? एकदम छान. तर बेस्ट ऑफ लक तुझ्या संघासाठी. जाऊया आपण बाबू सोनी यांच्याकडे. गावदेवी वॉरियर्सचे कर्णधार आहेत. टॉस किती महत्वाचा होता तुझ्या टीम करता? टॉस तर महत्वाचा असतोच, पण आम्हाला जे पाहिजे होतं तेच आम्हाला भेटलंय. मात्र यावेळेस फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. फलंदाजी करत असताना साधारण किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? 50 ते 60. ही खेळपट्टी कशा पद्धतीची आहे? अगोदर तू देखील या खेळपट्टीवरती खूप मॅचेस खेळलास. कशा पद्धतीचं खेळपट्टी आहे? खेळपट्टी तर वन साइड आहे, बॅटिंग साइड पूर्ण आहे. बॉलरसाठी किती पण मोठा बॉल असेल त्याला टच केला तर बाहेर जाणार आहे बॉल. ही मॅच देखील बघण्यासाठी खूप मजा येईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो, खूपच मजा येईल. तर बेस्ट ऑफ लक तुझ्या संघासाठी देखील. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की टॉस जिंकलाय तो म्हणजेच जान्हवी फायटर्सना त्याने स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजी करावी लागेल गावदेवी वॉरियर्स या टीमला. धन्यवाद. तर अतिशय महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष जर आपण बघितलं तर 68 धावांचं लक्ष आहे. 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन महत्वाचे फलंदाज त्यांच्यावरती खूप आशा पल्लवित असतील. केबीएम स्पोर्टच्या देखील एका बाजूने आपल्याला उमेश महाले पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज प्रदीप आहे. मागच्या सामन्यामध्ये प्रदीपनं खूप चांगली सुरुवात करून दिली होती केबीएम स्पोर्ट टीम साठी. यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हॅप टॅकर होता. ओहो, या ठिकाणी केली आहे प्रणित पाटील न चुकी, आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. हा जर विकेट या ठिकाणी डाऊन झाला असता तर कदाचित या सामन्याचं चित्र थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं.
मात्र पहिल्याच चेंडूवरती हा झेल या ठिकाणी सुटला गेलाय प्रदीपचा. गावदेवी वॉरियर्स टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं आहे. या ठिकाणी हाफ टॅकर चेंडू होता उमेश मालीच्या बॅट मधून. हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल. आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल. कडुलिंबाचं पान पण गोड लागेल जेव्हा माझ्या साईंचं तुम्हाला वेड लागेल. ओम साईराम. आज जबरदस्त धून देखील या ठिकाणी ऐकायला मिळाली. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म तस्मेस श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईबाबांची आठवण करून देत असताना आमचे डीजे वादक बिंदिया या ठिकाणी. मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र थोडंसं वेगळं आहे. लक्ष आहे 68 धावांचं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि निश्चितच एक सिंगल धाव. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. अगर आपको बड़े लक्ष्य का पीछा करना है तो बड़े शॉट भी खेलने पड़ेंगे मैदान के अंदर. ज्या पद्धतीने विक्रमनं अधिराज्य गाजवलंय या मैदानावरती 203 धावा त्याच्या नावावरती त्याच्या इतिहासामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोण विसरेल विक्रमला. अप्रतिम. 7वे प्रीमियर लीग सीझन दुसरं अक्षरशः गाजवलंय या खेळाडूंना. षटकातील पुढचा बॉल अनिश. यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. चेंडू जाईल सीमारेषा आतमध्ये. यावेळेस थोडासा स्टॉप झालाय. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने हा चेंडू आळला गेलाय. मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत का. पंच सांगतायत की 1 शॉट म्हणजे फक्त मिळतील 2. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. आता मात्र हळूहळू या ठिकाणी थोडस जे रन रेट आहे ते वाढू लागलेलं आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सोडून दिलाय चेंडूला. वाईट चेंडू. आव्हांतरच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. P1चं हे षटक. यावेळेस थोडासा सफल क्रॉस झाला होता. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत की आणखी एक वाईड चेंडू या ठिकाणी टाकला जातोय आणि धावसंख्या 1 न पुढे सरकली आहे. डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले आहे धावसंख्या 10 या आकड्यावरती. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. आणि तो मोठा फटका येईल का. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम या ठिकाणी पकडला हा झेल आणि समाप्त झाला मिस्टर उमेश महालेचा देखील खेळ. कम ऑन डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच धीरज. त्यावेळेस हा डॉट शेडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 10 या आकड्यावरती. लक्ष जर आपण बघितलं 68 धावांचं आहे. आता मात्र जिंकण्याकरता जवळजवळ 3 षटकामध्ये 58 धावा
त्या पूर्ण कराव्या लागतील. 18 चेंडू 58 धावा. थोडस इम्पॉसिबल आहे, मात्र ते पॉसिबल करावा लागेल. चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी करावी लागेल. जर मनात निगेटिव्ह विचार आणला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. पॉझिटिव्ह मनानं तुम्हाला यावेळेस चांगली फलंदाजी करावी लागेल. कागदपत्र रेकॉर्ड जर बघितला आपण तर प्रदीपचा खूप चांगला रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र तो रेकॉर्ड यावेळेस सिद्ध करून दाखवावा लागेल. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये काय जबरदस्त गुणलेखकाची भूमिका केली होती प्रणित पाटीलनं, मात्र यावेळेस सातवी प्रीमियर लीग तो खेळतोय. सीझन दुसरं सध्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. अशा पद्धतीची ही गोलंदाजी असेल प्रणित पाटील करणं. ऑन स्ट्राईक वरती प्रदीप ॲप ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये वापसी केली होती अरमित आणि वीरून, त्याच पद्धतीचा खेळ या ठिकाणी करावा लागेल फलंदाज धीरज आणि प्रदीप याला. त्यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये प्रणित पाटीलनं थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यामध्ये आतापर्यंत दोन्ही चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. जसजसे डॉट चेंडू या ठिकाणी निश्चितच डॉट होतील, तसतसं प्रेशर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती जरूर पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन. सातवी प्रीमियर लीग सीझन 1 चा जर विचार आपण केला, बाबूदादा महाले यांनी सर्व सूत्र हाती घेतले होते, मात्र सीझन 2 चा जर आपण विचार केला तर अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय. राजेश भक्ते साहेबांकडनं हे आयोजन केलं गेलंय आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. सातवी प्रीमियर लीग. यावेळेस ॲप टॅकर चेंडू होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी पकडलाय हा झेल. सतीश काळू कॉर्नरच्या दिशेने तैनात होता आणि बघा मैदानाच्या आतमध्ये काय मैत्रीगिरी पाहायला मिळते. आपल्या गावचा हाय बैल जोडा. आणि जिंकण्यासाठी 57 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 12 चेंडू 57 धावा. आता थोडस इम्पॉसिबल झालंय. चला थोडीशी घाई करा विक्रम, थोडस स्पीडअप खेळायचं आहे, कारण आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कालच्या देखील काही मॅचेस राहिल्या, त्या देखील खेळवायच्या आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रदीपनं आणि तो देखील होतोय या ठिकाणी आउट. कारण आव्हान जर आपण बघितलं तर खूप मोठे राहिले. यावेळेस टार्गेट आहे ते थोडस मागे राहिले. सुरुवातीला चांगली फलंदाजी करायला हवी होती, मात्र ती फलंदाजी होताना दिसले नाही आणि आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये येऊन फलंदाजी करावी लागते. मोठे फटक्याच्या शोधामध्ये असल्या कारणानं या ठिकाणी विकेट देखील डाऊन होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होत आहे. थोडीशी घाई करा फलंदाजाने. शिवराज भोसले. आता मात्र परत फेड या ठिकाणी केली जाईल का? ज्यावेळेस शिवराज भोसले गोलंदाजी करण्यासाठी आला होता त्यावेळेस विक्रमनं चांगला खेळ केला होता, षटकारांची आतिषबाजी केली होती. यावेळेस परत फेड करण्याची संधी आहे शिवराज भोसलेला. यावेळेस पहिला चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषच्या पार. मिळतील या ठिकाणी शिवराजला या ठिकाणी 6 धावा.
लय दारूण वाट पंधरावा बघतय पाडून दर्याला नाही लय दारूण वाट पंधरावा बघतय पाडून धन्यवाद डीजे. तू शेर तो मैं सव्वा शेर हे सांगत असताना या ठिकाणी पहिला षटकार या ठिकाणी ओपन केलाय शिवराजनं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी फलंदाजाचं एम ऍक्शन ओळखलं होतं विक्रमनं आणि त्याला अनुसरून या ठिकाणी गोलंदाजीचा अचूक टप्पा हा ठेवला गेला आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी, एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक कसा करावा हे सिद्ध करून दिलंय. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? उंची जास्त, दिशा कमी, 2-4 वरती आदेश पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती बॅट्समन बाबू महाले आपल्याला पाहायला मिळतो. आज जबरदस्त एम ऍक्शन आहे बॅट पकडण्याचा. यावेळेस थोडासा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, नेम धरून गेम करायचा होता, मात्र नेम या ठिकाणी चुकला गेलाय. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं कदाचित मुद्दाम हा नेम चुकलाय की काय, कारण समोर भाऊ होता. थोडीशी स्माइल देखील पाहायला मिळाली. एक फनी क्रिकेट यावेळेस आपण बघितलं तर एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 च्या आकड्यावरती. आता फक्त थोडीशी औपचारिकता राहिली आहे सामन्यामध्ये. जवळजवळ अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी सामन्यावरती अधिराज्य गाजवले पार्थ वॉरियर्सने. त्यावेळेस डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदेश आहे गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळालं. तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं धाव संख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 22 धावा. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना हे कधीच प्रेक्षकांना आवडत नाहीये. यावेळेस बघितलं आपण तर जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि या ठिकाणी वाईट चेंडू. 1+1. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवच्या माध्यमातून होतोय आणि वैभव देखील या ठिकाणी होतोय आउट. डीजे अमित फक्त औपचारिकता बाकी आहे पूर्णपणे. त्यावेळेस यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच या ठिकाणी विकेट डाऊन केली गेले. बाबू माले देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तर या ठिकाणी निश्चितच आमचे गुणलेखक आहेत, त्यांच्याकडे जाऊया. किती धावांना हा विजय प्राप्त केला आहे पार्थ वॉरियर्सच्या टीमनं? त्रेचाळीस धावेनं सामना जिंकलाय पार्थ वॉरियर्स या टीमनं. तर मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर विक्रम चव्हाण. 14 चेंडू मध्ये तब्बल 52 धावक्षण. फलंदाजी करावी लागेल गावदेवी वॉरियर्स या टीमला. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा बदलाव करतोय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर आम्हाला जॉईन होतात सँडी उर्फ संतोष चव्हाण. येस,